नेतृत्व फितृत्व जाऊ द्या खड्ड्यात तिकडं. समाजाच्या बाजूनं त्यांनी ताब्द देऊन देऊन डबल. मग त्यांना कचका कळण परभणी कशाला म्हणतात आणि धाराशिव कशाला म्हणतात. दांडे मूळच तर मागे सरकत नाहीत. मग आम्ही यांना करू देच. आता यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या. मग यांना कचका सांगूच. आता यांना त्याचा थोडं सापडून द्या. त्याला थोडं सापडून द्या. त्याला सुद्धा वाजवतो मी. त्यालाही सोडित नाही. आपलं ना डायरेक्ट नाव असतं. आपलं ते दाटोमोठी नाव नसतं त्यांच्यासारखं. आकान बोकान हाकीनन फाकीनन. आपण असल्या अंदाज नाव नाही घेत. उलसिक सापडला की डायरेक्ट नाव. आणि त्यांनी मध्ये नाही टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत. हा त्याला राज्यात फिरून देत नाही. तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंडेचा सापडू द्या किंवा किल्ली मिळू द्या. याला राज्यातच फिरू देत नाही. आपण यांना सुट्टीच नाही. आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता. माजुरी आवला दे का तुमची. त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय. त्या लेकीच्या डोळ्यात पाणी. तपासा. तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धनंजय देशमुख बिचारा रात्रंदिवस मोटरसायकलवर हिंडताय. आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते वलवल फिरतय साडूला घेऊन. तुम्ही त्याला धमक्या देता. देशमुख कुटुंब एकटं नाही. या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे. आणि वेळ पडली तर दांडे घेऊन ये. तुम्ही हक्काचं काम नाही. तो तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये. तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे. ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटेल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही तर हा मनोज जरांगे आणि व्यासपीठावर बसलेले आणि समोरचे सगळे मराठे तुमच्या भावाला नक्की न्याय देणार. ही शब्द आहे आमचा तुम्हाला. आम्ही फक्त कायद्याला मानतो. कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठे शांत आहेत. सगळ्याला फासावर लटकवतील. एकही सुटणार नाही. सगळे आरोपी पकडले जातील. हे शब्द आहे त्यांच्या कुटुंबाला. ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केल्यावर सांगू आपण मराठे काय असतो. आपल्यापाशी कुणाची गय केली जात नाही. आपण जन्माल्यापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचाच राहणार. ज्यावेळेस या मराठ्यावर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजूने असणार. मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही. फक्त मराठे तुटून एकत्र येत जा. ऊन वारा पाऊस बघायचं नाही. एक जीवाने सगळ्यांनी उभं राहत जायचं.